अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वामी चिंतनमध्ये स्वागत आहे. तर 26 मे रोजी आलेली ही अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या. हिला सोमवती अमावस्या असे म्हणतात कारण ही सोमवारी आलेली आहे. सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या असे देखील म्हटले जाते. तर हिंदू पंचांगानुसार वैशाख अमावस्या ही वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. 2025 साली ही तिथी 27 एप्रिल 2025 रोजी रविवारी साजरी होईल. अमावस्या तिथी 26 एप्रिल 2025ला रात्री 7:35 सुरू होईल आणि 27/2025ला 8:12 समाप्त होईल. उद्या तिथीनुसार 27 एप्रिल हा दिवस वैशाख अमावस्येसाठी शुभ मानला जातो. याच दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तात साधारणपणे 4:49 ते 6 वाजेपर्यंत स्नान आणि पूजा करणे उत्तम मानले जाते. तसेच सायंकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर दीपदान करण्यास विशेष महत्त्व मानले जाते. साधारणपणे 6:30 ते 8 या वेळेत शुभ मुहूर्तात केलेले धार्मिक कार्यात पितरांना प्रसन्न करतात. यामुळे कुटुंबाला सुख शांती मिळते. त्याचसोबत ही अमावस्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असेही म्हटले जाते. सोमवती अमावस्येला महादेव शिवशंकरांची उपासना करणे लाभदायक असते अशी मान्यता आहे. धर्मशास्त्रात सोमवती अमावस्येचे महत्त्व सांगताना विशेष तत्वाने विशेष करण्यात आलेला आहे. सोमवती अमावस्येला सूर्य आणि चंद्रग्रह सरळ रेषेत असतात असे सांगितले जाते. या दिवशी काही जण विशेष व्रत करतात. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना व्रत करतात. सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. सोमवती अमावस्येला शंकराचे नामस्मरण पूजन भजन करण्याचे विशेष पुण्य प्राप्त होत असते असे मानले जाते. या दिवशी भगवान शंकरासोबत देवी पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी योग्य प्रकारे पूजा केल्याने सुख शांती समृद्धी मिळते. शक्य असल्यास सकाळी महादेवच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक रुद्राभिषेक करावा. पंचोपचारे महादेवांचे पूजन करावे. यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी. त्यानंतर शिवपंचाक्षर मंत्र ओम नमः शिवायचा किमान 108 वेळा आणि यथाशक्ती जप करणे. तसेच या दिवशी महादेवाचा सर्वाधिक प्रभावी महामृत्युंजय मंत्राचे 108 वेळा पठण करणे लाभदायक मानले गेलेले आहे. तर आताच्या घडीला कुंभ, मीन आणि मेष राशीची साडेसाती सुरू आहे. तर सिंह आणि धनु राशीवर शनीची ढय्या प्रभाव आहे. तसेच ज्यांची शनी महादशा सुरू असेल त्यांनी ही गोष्ट आवश्यक कराव्यात असे सांगितले जाते. तर महादेवाच्या शिवलिंगावर 108 बेलपत्र आणि पिंपळाची पानं अर्पण करावीत. याचसोबत यथाशक्ती अन्नदान, शनीशी निगडित वस्तूंचे दान करावे. साडेसाती सुरू असताना इष्टदेवतेचा जप करणे लाभप्रद ठरते. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र म्हणणे, 11 वेळा शनी स्तोत्राचे पठण करणे. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपण चांगले कर्म ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तसेच हा काळ पितरांना समाधानी करण्याचाही आहे. शक्य झाल्यास पूर्वजांच्या शांतीसाठी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावा. त्याचसोबत एक विशेष उपाय म्हणजे तुळशीच्या झाडासमोर आजच्या दिवशी गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. सोमवारच्या दिवशी म्हणजेच वैशाख अमावस्येला घराच्या प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने
गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा दूर होत असते. म्हणून आवर्जून उद्याच्या दिवशी म्हणजे अमावास्येच्या दिवशी हे उपाय करणे गरजेचे आहे. त्याचसोबत पिंपळाच्या झाडाखाली दक्षिण दिशेकडे दिव्याची वात असलेली आपल्याला लावायची आहे. दक्षिण दिशा पितरांशी संबंधित मानली जाते. वैशाख अमावास्येला दीपदान करण्याचे कारण पितरांच्या आत्म्याला प्रकाश आणि शांती देणे हे आहे. अंधाराचे प्रतीक असलेल्या अमावास्येच्या दिवशी दीप लावून पितरांना त्यांच्या मार्गावर प्रकाश दाखवला जातो. याशिवाय दीपदानामुळे नकारात्मक ऊर्जेचे नाश होते आणि घरात सकारात्मकता येते. घरातील वादविवाद कमी होतात. अमावास्येच्या दिवशी सकाळी उठून आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय अत्यंत प्रभावी असा आहे. अमावास्येच्या दिवशी खास करून कोणत्याही अमावास्येला तुम्ही हा पुढे दिलेला उपाय करू शकतात. तर आपल्याला काय करायचे आहे, एका वाटीमध्ये मीठ घ्यायचे आहे. मीठ तुम्ही खडे मीठही घेऊ शकतात. तर ते मीठ घेऊन ती वाटी जी आहे ती आपल्याला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. त्याचसोबत बाथरूममध्ये दक्षिणेकडे ही वाटी ठेवायची आहे. आणि जेव्हा घरातील सदस्य किंवा तुम्ही आंघोळीला जाणार तेव्हा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे मीठ टाकायचे आहे. त्याचसोबत आंघोळ झाल्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे. अमावास्येच्या दिवशी आपल्याला देवघराची साफसफाई करायची आहे. देव व्यवस्थित धुवून त्यांची स्वच्छता करायची आहे. सकाळी उठून झाडझूड करून केर काढलाच असेल, आता एका बादलीमध्ये पाणी घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात हळद टाकायची आहे. त्याचसोबत थोडे गोमूत्र देखील टाकायचे आहे आणि 4 ते 5 कापूरच्या वड्या बारीक करून आपल्याला त्या पाण्यात टाकायच्या आहेत. अशा मिश्रित पाण्याला आपल्याला आपल्या अंगणामध्ये सडा मारायचा आहे. असा सडा मारल्याने तुमच्या घरामध्ये नजरदोष होत नाही. त्याचसोबत बाहेरील नकारात्मक वृत्तीचे लोकांचा वाईट प्रभाव आपल्या घरावर पडत नाहीत. काही लोक आपल्या तोंडावर गोड बोलत असतात, परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी चांगले भाव नसतात. त्यामुळे त्या लोकांची आपल्याला नजर लागू शकते. त्याला बऱ्याच वेळेस आपण नजरबाधा असेही म्हणतो. तर ह्या वाईट प्रवृत्तींपासून वाचण्यासाठी आपल्याला हळद, गोमूत्र आणि कापूर मिश्रित पाण्याचा सडा आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर टाकायचा आहे. हाही अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. त्याचसोबत आपल्याला पितरांच्या शांतीसाठी भात करायचा आहे, ज्या भातामध्ये मीठ टाकायचे नाही. भात छान मऊसूत शिजल्यानंतर आपल्याला तो एका भांड्यात काढून घ्यायचा आहे. तो भात छान थंड झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला कमी आंबट असे दही टाकायचे आहे. शक्य असल्यास आपल्याला हा भात केळीच्या पानावर वाढून घ्यायचा आहे. दही भात व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हा भात जो आहे तो घराच्या पत्र्यावर किंवा टेरेसवर ठेवून यायचा आहे, जेणेकरून या भाताला कावळे खातील. आणि आपण बघतो की प्रत्येक वेळेस तर्पण किंवा पिंडदान करताना कावळा शिवणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. तर कावळ्यांना खाण्यासाठी हे दही भात आपण वरती ठेवून यायचा आहे. आता आपल्याला पुढे कुत्र्याला खाण्यासाठी एक पोळी बनवायची आहे. त्या पोळीवर गाईचे तूप लावायचे आहे आणि गुळाचा खडा त्यावर ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारे ती पोळी जी आहे
उद्याच्या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येला आपल्याला कुत्र्याला आवर्जून टाकायचे आहे आणि कुत्रं ते पोळी खाईल याची खात्री करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, उद्याच्या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येला, वैशाख अमावस्येला तुम्ही हे पुढील उपाय करू शकतात. यातील काही उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला देखील करू शकतात. यामुळे पितृदोष कमी होऊन विवाहातील अडचणी देखील कमी होतील. हळद, गोमूत्र आणि कापूर टाकलेल्या पाण्यामुळे नजरबाधा आणि वास्तुदोष दूर होऊ शकतो. अशाच प्रकारे आपल्याला अमावस्येच्या दिवशी पाण्यामध्ये थोडे खडे मीठ टाकून देखील घरे स्वच्छ पुसायची असतात. त्याच्याने नकारात्मक दोष जे असतात ते बाहेर निघण्यास मदत होते.